मित्रांनो, जय शिवराय. आणि चिंचाळीला आहे आपण. तर नक्कीच उर्मिलाताईंच्या फार्म हाऊसवरती आहे आणि बरेच जवळपास एक 4-5 महिन्यानंतर मुलाखत करतो आहे ताईंची. राजाची काय परिस्थिती आहे, राजा कुठल्या मैदानात पळाला आणि कुठल्या मैदानात पळणार आहे, बऱ्याचशा गोष्टी जाणून घेऊ. ताई नमस्कार. नमस्ते. ताई तुमची तब्येत सांगा कशी आहे अगोदर? एकदम मस्त. राजा काय म्हणतो? राजा पण आहे की टकाटक. कुठल्या मैदानात पळाल ताई आता शेवट? लोदवडेला परवा पळायला निमगावच्या सावकर बरोबर. बरं, आता पुढे कोणत्या मैदानात? आता विकड्याला पळणार आहे 13 तारखेला. बरं ताई, मैदानात कमी झाल्या तुम्ही आता म्हणजे? नाही, आता आहे 2-4 मैदान कंटिन्यू जाते का, तर आता गावी आहे ना उन्हाळ्यामुळं. बरं, दुकानाकडे शिमोगेला असली की मग मैदानात नसते. मग आता शेटजी नाही सध्या? शेटजी उद्या येणार आहेत, गेलते आता 15 दिवस झालं. आता या दुकानाचा व्यवसाय जर म्हटलं तर मग या सणामुळे तुमचा व्यवसाय जास्त वाढतो? सीझन पण आता रेट वाढल्यामुळं एवढं काही नाही, पण बघितलं तर पाहिजे. दुकान आहे म्हणल्या उघडून तर बसलं पाहिजे. बसलं पाहिजे नक्की. बाकी इतर काय मग इकडं आल्याच्या नंतर? काय नाही, मी आपलं शेती, फार्म हाऊस, डेअरी फार्म हे तेच. बाकी सगळं आपला व्यवसाय तिकडंच आहे. दुकानात स्टाफ आहे ना, मुलं आहेत ना, त्यामुळे नाही तिकडे दुकानाचं काही टेन्शन नाही. मग इकडं आल्याच्या नंतर फक्त आपण शेती, फार्म हाऊस असेल किंवा मग बैलांकडे लक्ष देणं? हो, माझं काम हेच. तिकडं जर असलं तर मी घरीच असते. ऑनलाईनवर बघायची नुसतं आपला डेअरी फार्म, बैल, शर्यती हेच. मग आता या बघायच्या दृष्टिकोनातून खरेदी विरेदी काही असं काही डोक्यात आहे? अजून तर काही नाही डोक्यात. आता आहे सध्या राजा पळतोय, काही गरज नाही, मग बघू. करार पण संपला, कारण ज्या अर्जुनमुळं एक वेगळं नाव झालं आणि महाराष्ट्रभर ख्याती मिळाली. आणि मी नेहमी सांगतो, मागच्या वर्षी मला 1 वर्ष होईल साधारण तुमच्या फार्म हाऊसवर यायला. हो, तर त्यावेळेसही मुलाखत केली होती. एक रणरागिणी म्हटलं जातं बैलगाडा क्षेत्रात आणि भरपूर उपाध्या तुम्हाला मिळाल्या. प्रत्येकजण वेगळ्या नावाने हाक मारतो. कोणाची बहीण आहे तर कोणाची आई आहे, कारण मैदानात गेल्या तर त्या आईप्रमाणे जिव्हाळा असतो. प्रत्येकाला एक कुठेतरी घास भरवला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून मैदानात वावरतो तुम्ही. बरोबर. कशा पद्धतीने प्रेम मिळतं आता? जी 1 वर्षापूर्वी क्रेज होती आणि आता नाही, आता म्हणजे पूर्ण टोटल खूप बदल झाला या 7-8-10 महिन्यात तरी. अर्जुनच्या करारानंतर सगळं म्हणजे वातावरण बदललंय. लोकांनी मला एक्सेप्ट केलं, बैलगाडी क्षेत्रानं भरभरून प्रेम दिलं, म्हणूनच ताई नावारूपाला आली. बरोबर. माझा राजा पळाला, अर्जुन पळाला, आता सध्या जीवा सेकंडला टॉपला पळतोय. आहे ज्या त्या भागात जिथं जिथं पळते तिथं आता सध्या आहे. मग अर्जुनचं काय डोक्यात? अर्जुन तवा पण आपलाच होता ना, आज बी आपलाच आहे. बघू विलासभाऊंची काही इच्छा आहे, विलासभाऊ काय म्हणते. आहे शक्यता पण पुन्हा एकदा आपल्याला अर्जुन तुमच्या नावावरती पळताना दिसू शकतो अशी? आता नाही सांगू शकत, ही आता विलासभाऊ विचार करतील काय ते. अजून तर का तसं काय नाही डोक्यात. ताई, मैदानाचं केलं तुम्ही या जवळपास वर्षभरात, जशा प्रसिद्धीत होतात आल्या त्यानंतर मैदान केलं, करार केला, खरेदी केली, सगळ्या गोष्टी करून बसल्या. कोणाला वायदीला फेस गेल्या, घेतली कोणाकडून? नाही काय कधी 1 रुपया वायदी घेणार नाही. तो शब्द तुमचा होता की मी चांगल्या बैलांना, म्हणजे गरीबातल्या गरीब बैलांना मी बैल देईल, पळणाऱ्या बैलांना देऊ. आता झालंय असं की ज्याला गट पास नाही त्यांचा पण मला कॉल येतोय की ताई आम्हाला राजासंघ पळायचंय. म्हणजे माणसांची मानसिकता पण कशी झाली बघा. मी अजून आपला जीव एवढा टॉपला पळतोय तरी राजाच्या गळ्यात घातला नाही का, राजाचं नुकसान नको म्हणून. बरोबर. आणि ज्यांना गट पास नाही ते पण मला म्हणतात आम्हाला राजासंघ पळायचंय. म्हणजे पुढच्यानं मागणाऱ्यानं पण विचार करून मागायला पाहिजे की बाबा आपल्या बैलाची कुवेत काय, आपण मागतोय काय. म्हणजे त्या स्पीडचा असला तर नक्की पळवू ना, नाहीतर गाडी जुळणार नाही. त्याच्या गाळात पळणारा बैल असला चांगला तर पळू शकतोय. तुम्हाला जर कुठं गट गावला नाही, टाकाटाकीत तुम्ही राहताय, असं कसं शक्य आहे? माणसाने तो पण विचार करायला पाहिजे असं मला म्हणायचंय. आता जो मध्यंतरीचा काळ गेला राजाचा, काय झालं होतं नक्की 1-2-3 महिन्यापूर्वी? काय चांगलंच आहे की राजा? नाही, कुठेतरी मैदानात कमी दिसत होता राजा. नाही, मैदानात होता, 1-2 मैदान मार खाल्लेत, नाही तर नाही काय राजाचं काहीच नाही. म्हणजे काय आजार पण? नो, काही सुद्धा नाही. राजा एकदम फिट आहे. दादांच्या तालमीतला पट्ट्या आहे तो, एकदम फिट आहे. दादांनी ज्या पद्धतीने, मी तुम्हाला तेच सांगितलं, तसं म्हणजे आम्ही लय दाट काढत नाही. 7-8 दिवसाच्या फरकानं आता यात्रेचे मैदान असल्यामुळे मग कधी कधी मैत्री खातीर किंवा आपल्या पाहुण्यांच्या खातीर 4 दिवसाला पण कधी कधी काढावं लागतोय की त्यांचा हा आग्रह असतोय ताई आपला बैल आपल्या मैदानात पळायला पाहिजे म्हणून.
त्या निमित्तानं दादांनी ज्या पद्धतीने राजाला सांभाळलेलं आतापर्यंत तेच ऑफ कॅमेरा सांगितलं की इतके पैसे घेऊन सुद्धा माणसाने बैलावरचं प्रेम कुठं कमी नाही केलं आणि सगळ्या गोष्टी दादा जीव 50% पार्टनर आहे, त्यामुळे प्रेम कसं दादांचं कमी होईल? नाही तरी प्रेम कमी होतं. बरेच लोक आहे प्रेम कमी होतं पण दादांनी ते प्रेम कमी नाही ठेवलं. दादानी घडवलंय त्याला, त्यामुळे प्रेम कमी होणं पोटच्या शक्यच नाही. पोरासारखं आमचा अर्जुनचा करार संपलाय तर अर्जुनविषयी आमचं प्रेम कमी झालं नाही, असंच आहे ना. ते शेवटी सुरुवात तुमची त्याच्यापासून आहे असं म्हणतात. हो, माझ्या बैलगाडी शर्यती म्हणजे ह्या शर्यतीचं करिअर म्हटलं तर चालेल, अर्जुनपासूनच नावारूपाला आलं, अर्जुनपासून ओळख झाली, त्यामुळे मी अर्जुनला कधीच विसरणार नाही. मी अजून पण विलासबांना कधी कधी सांगते, ह्या भागात आल्यावर आणा, इथं ठेवा, महिनाभर राहावा तुम्ही, सगळी मी व्यवस्था करते. फक्त त्याच्या चाऱ्या खुराकपासून दुधापासून सगळं माझी मी बघते. तुमच्या 2-3 स्टाफ असते त्यांच्या जेवणाची सुद्धा माझी मी व्यवस्था करते, पण ह्या भागात आला तर राहावा या. आता राजा तुमच्याकडे कधी आला? कासेगावच्या मैदानात आणलं इकडं मी. कारण नाही म्हणजे ठरलं होतंच अगोदर, मी दादांना सांगितलं होतं, मी ज्या वेळेला गावी राहील उन्हाळ्यात 1-2 महिने, त्यावेळेला माझ्याकडे राजा राहील, का तर आमच्या पण स्टाफची इच्छा असते ना की आपल्यापाशी राजा असावा. राजा दादाकडे असतो, तुम्ही नेहमी कॉल करता, मग दादाही कॉल करत असतील. कमी करते दादा, आता गुंतलेत जीवामध्ये, दादा जीवाला रोज तिकडे पळवतात, त्यामुळे नाही मला सांगावं लागतं दादांना. करमणूक देऊन टाकली बा तुम्ही दादा? हा, म्हणजे दादाच्या दावणीला आता पळणारी वस्तू नव्हती आणि जीवाला पण इकडे 3 फेऱ्याला नव्हतंच काय जीवाचं सूट होत. बरोबर. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे तिकडं दादाच्या दावणीचा गुण असो किंवा काय, पण जीवा तिकडं दादा मला वाटतं रोज, काल पण पळायला, परवा पण पळायला, आता आज 1 दिवस गॅप, उद्या बी पळणार आहे, पण 1-2 नंबर सोडा तो. ओपनला 1 करतोय, आदतला 2 करतोय. 3 फेऱ्याच्या आता 3 तिकडे 3 फेऱ्याचे मैदान नाहीत दादाजी तर. 3 फेऱ्याच्या मैदानात कधी काढणार जीवाला? जीवा आता दादांच्याकडून इकडे आल्यावरच, आपल्याकडे आल्यावर, का तर आपल्याकडेच 3 फेऱ्याचे मैदान. राजा कधीपर्यंत राहणार? मी आहे तोपर्यंत आहे, म्हणजे अजून 1.5 महिना आहे राजा इथंच. तुम्ही 1-1.5 महिना इकडेच आहे? मे महिना पूर्ण काढीन असं वाटतंय. कोरेगावचं मैदान होईपर्यंत? कोरेगावात आलं, कोरेगावात आलं म्हणजे आहे अजून 1.5 महिना आहे राजा इथं. स्टाफची पण इच्छा आहे ना की बाबा ना आपला बैल आहे, आपल्या दावणीला थोडा असल्या वयसा अजून वयसा जीव वाढतो ना, बरोबर आहे म्हणून. आणि मुलांना पण ह्याच्या निमित्तानं मग मैदानात जायला बनतंय. दादांच्याकडे असल्या मग आमचं स्टाफ काही मैदानात जातच नाही. तुम्हालाही शेवटपर्यंत मैदान बघायला भेटतं, हे महत्वाचं. हा, ते तर आहेच आहे, पण मी जास्त करून आमच्या स्टाफच्या अगोदर काळजी घेते. बरोबर आहे. ताई नेहमी ॲग्रेसिव्ह असतं, म्हणजे नेहमी सतर्क राहता कुठल्याही गोष्टीत असो, मैदान असो किंवा अग्रेसर असते, पुढे असते. आणि कसं बघता आता जो दृष्टिकोन बघण्याचा होता 1-2 वर्षापूर्वी, आता काय बदल केला? काय बदल तुम्हाला दिसतोय म्हणजे बैलगाडी क्षेत्रात काय बदल दिसतोय? म्हणजे माझ्याविषयीच का? तुमच्या नजरेत काय दिसतंय? नाही, मला जोपर्यंत आपली बैल पळत नव्हती तेव्हा एवढं काय कोणाच हे नव्हतं. आपली बैल पळायला लागले तसं लोक येतात, बोलतात, रिस्पेक्ट करतात, मग विशेष म्हणजे इन्व्हाइट करतात मैदानासाठी. आता उद्या पण मी अक्कलकोटला चालल्या, राजा नाही आपला पळाय तिकडं, फक्त मैदानात इन्व्हाइट केलेलं. त्यांनी सांगितलं की राजाला घेऊन या म्हणून, पण मी अगोदर विकडेवाल्यांना शब्द दिलता की बाबा तुमच्या मैदानाला येते, त्यांनी बोलवलं. मग आता ती सोडून इकडं जाणं शक्य नाही ना, त्यांना मी तेच सांगितलं की राजा 13ला पळणार आहे, 12ला येऊ शकत नाही. तर ते म्हणले मग ताई तुम्ही तर येऊन धावती भेट देऊन जावा, का तर तिकडं पण 3 फेऱ्याची मैदानं कमी होतात. मग शेठजी पण आपले म्हणले की जा, म्हणजे वैसा प्रसार होईल तिकडं पण, म्हणजे 3 फेऱ्याची मैदानं जास्त होतील. लोकांना अपेक्षा असते, क्रेज निर्माण होती. ताई शांत, संयम आणि कार्यक्रम या गोष्टी सूट होता का? ती तुम्ही सांगायला पाहिजे. कार्यक्रम झालेला आहे, कारण केलेला आहे. एक वर्षात ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तुमच्यासोबत. मी म्हटलं जसं की वायदीला समोर गेल्या, नाही आम्हाला सहन होत नाही बघा. मैदान केलं, बैलाचा करार केला, बैलाचा व्यवहार केला, या सगळ्या गोष्टी केल्या, सगळं झालं, पण अन्याय सहन होत नाही. आणि अन्याय कोणी सहन पण करून असं मला वाटतं. ज्याचं त्याचं प्रत्येकाचं आपलं मत वेगळं असू शकतंय. आमची तत्व ही आहेत की बाबानो टेट फॉर टेट, की आम्ही काही सहन करणार नाही. आणि मला पण एक बैलगाडी क्षेत्राला संदेश द्यायचा आहे की आम्ही चुकत नाही आणि कोणी चूक केली तर आम्ही खपवून पण घेत नाही. बरोबर आहे. असं मी तेच सांगितलं अगोदर. 3 त्या उपाध्या आहे, शांत, संयम, कार्यक्रम, ऑलराऊंडर आहे आम्ही. ऑलराऊंडर आहे आणि ते सूट होतं तुम्हाला. काही मैदानाच्या वेळेस मुलाखत अर्धवट झाली होती माझ्याकडनं आणि काही मुद्दे विचारायचे राहिले होते त्या मैदानाविषयी. मैदान असं भरवण्यात आलं होतं, मी त्याला थंबनेलही दिलं होतं की ताईचं हे माहेरघर की सासरघर असं काहीतरी ते थंबनेल दिलं होतं. आणि त्या पद्धतीनेच इथं सगळी सुखसुविधा व्यवस्था होती बैलगाडा मालकांसाठी. नाही, एक आयोजक आणि आयोजन करणं ते वेगळं होतं, पण एक पाहुणचार, शिष्टाचार, ते आमचे संस्कार, आमची संस्कृती
ती कुठल्याच आमचं गोष्टीची होतं. कमी नव्हती. नाही नाही, मैदानं कशी लोक पण घेतात, पण आम्हाला वाटत होतं जी लांब आलेत ते आपले अतिथी देवो भव थोडक्यात. त्यांचं माझं म्हणणं की बाबा कमीत कमी त्यांच्या पोटाभानीची तर व्यवस्था केली पाहिजे, बरोबर. म्हणून आपलं येईल त्याला प्रत्येक जेवण जिल्ह्यातून बैलगाडा मालक हजेरी लावली आलेली. आणि सगळ्यांनाच आम्ही त्यात होतो. आम्ही सुद्धा पाहुणचार होतो, 2 दिवस राहिलो आणि एकदम आदरातिथ्य कार्यक्रम त्या ठिकाणी. मग आता हा जो खर्च होता या मैदानाचा, हा खर्च वैयक्तिक होता तुमचा? हो वैयक्तिक 6-7 लाख रुपये शेटजीनं नुकसान झालेलं, पण काय आम्हाला वाटलं नाही ते की एक सोहळा होता ते आमच्यासाठी. बरोबर आहे. आयोजन करणं, मी त्यावेळेला का म्हणलं होतं मी परवा दुसरं घेणार नाही, की मला ते गाड्या कमी आलेलं टेन्शन बघून शेटजी लागले ओरडायला की उगाच शुगर बीपी मागं लावून घेऊ नकोस ह्या टेन्शनमुळं. आपण बैलगाडी क्षेत्रात आनंद घ्यायला आलोय आणि हे असलं नको म्हणून असं रिस्कच काय घेऊ नकोस, तुला ज्यात टेन्शन येईल ती. पण नाही, बघून जमलं तर परवा दुसरं होणार आहे. परवा दुसरं होणार आहे. शुभ संकेत मिळाला. आणि किती अजून 4-5 महिने जातील, म्हणजे 5-6 महिने जातील, 5-6 म्हणजे महिने 99% होईल. 1-2% बघूया. शेटजींना कन्व्हिन्स करायचंय, मेन शेटजी कन्व्हिन्स झाले की झालं. तुम्ही जोपर्यंत आहे ते पर्व थांबत नाही. त्या पर्वाला मी म्हणतो त्याची हॅट्रिक झाली किंवा त्याचा शेकडोत जरी आकडा गेला तरी त्याची हरकत नाही, कारण एक सुरुवात तुम्ही चांगल्या पद्धतीने केलेली. ठीक आहे, थोडासा बैलगाडा मालकांचा रिस्पॉन्स त्यावेळेस कमी आला, पण ज्या पद्धतीने तुम्ही मैदानाचं नियोजन असेल किंवा सगळ्या बैलगाडा मालकांची व्यवस्था असेल ते बघता हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रभर गेलेला आहे. नाही, मला काय म्हणायचं होतं माहितीये का, नाही मी ते कशासाठी केलं की बैलगाडी क्षेत्रानं आपल्याला भरभरून दिलंय, आपलं पण एक कर्तव्य पडतंय ना, फुल नाही फुलाची पाकळी ह्या क्षेत्राला काहीतरी देणं. म्हणून मी एक आयोजन करून एक घरी सोहळा असल्यागत साजरा केलेला, की या राहावा, सगळी सोय करते म्हणून. तेच सांगतो, ती चूक कुठेतरी बैलगाडा मालक भरून काढल. आणि आता यावेळेस जर मैदान ठेवलं, मला तरी अपेक्षा आहे की मागच्या वेळेस भेटलेला प्रतिसादापेक्षा 2 पट म्हणजे डबलनी गाड्या या ठिकाणी उतरतील. आणि लोक तरी पुष्कळ आहे, त्या जागा कमी पडल्या यावेळेस राहिलं तरी काहीतरी करू, येऊ द्या लोक तर येऊ द्या. ताई, बकासूर आणि राजाची गाडी, जे प्रेक्षकांच्या मनातला जो प्रश्न आहे, तर ही गाडी पळाली नाही पळाली? नाही पळाली अजून. अचानक मला म्हणते उद्या पळूया, पण माझं अगोदर नियोजन झालेलं असतंय आणि मग पैरा मोडणं आमच्या तत्वात नाही. त्यामुळे मग मामांना आता सांगितलंय की तुम्ही एक तारीख द्या, मग आपण पळू. नक्की, कारण एक मैदान तुमच्याही भागात झालं, तुमच्या माहेरच्या भागातही झालं. हो, आणि 2 वेळेस झालं. 2 वेळा माहेरी 2 वेळेस झालं, पण कुठेतरी तो योग जुळून येत नाही. आणि तुमच्या ज्या पद्धतीने नाव आहे, ज्या पद्धतीने लोक तुमच्याकडे पॉझिटिव्हली बघता, त्याच पद्धतीने बकासूरकडे बघण्याचा दृष्टिकोन नाही. बकासूरचा जास्त आहे दृष्टिकोन. बकासूर सगळ्यांच्या गळ्यातला ताईत आहे. नाही, आता तुम्ही एक महिला म्हणून मी तेच सांगितलं की एक आई बहीण या नात्याने तुमच्याकडे बघितलं जातं. बैलगाडा मागच्या वेळेस मुलाखतीत तुम्ही सांगितलं की मैदानात जाताना मला कुठेतरी ती भीती राहिलेली नाही. आता नाही काहीच राहिली, सगळी माझीच वाटते मला. हा, आता माझ्या बैलगाडा क्षेत्र एक परिवार असल्यागत झालंय, काही सुद्धा संकोच नाही, भीती नाही, काय नाही, सगळे आपले. ज्या या बैलगाडा क्षेत्रात रील स्टार आहेत, माऊ आणि त्या 3-4 मुले आहेत माझ्या मते मुंबईच्या मैदानामध्ये, त्यांनी ते स्टेटमेंट पण दिलं की आम्ही उर्मिला ताईला बघून या क्षेत्रामध्ये उतरलो. नाही, त्यांना म्हणजे कसा आधार गावला, पण मला म्हणायचं आहे त्यांना पण कंट्रोल करत असेल तर करून. स्त्री सन्मान ही सर्वोपरी असला पाहिजे. प्रत्येकाच्या घरी आपण पण एका आईच्या उदरातनंच जन्म घेतलाय, कोणा स्त्री बहीण आहे, कोणतर आपली बहीण आहे. ह्या दृष्टिकोनानं सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा महिलांच्याकडे चांगलाच असला पाहिजे. त्यांना काय मेसेज द्याल या व्हिडिओच्या माध्यमातून? नाही, प्रत्येकानं आपापली कला दर्शवावी. त्या रील स्टार आहेत, ते रील स्टार पण एक ती कला आहे. हा, त्यांच्या माध्यमातून ते करतात. तुमच्याकडे बघून त्या कुठेतरी या क्षेत्रात त्यांना हिंमत आली. त्या तोंडानंच म्हणतात की हिंमत आली. त्यामुळे मी पण एक संदेश बैलगाडी क्षेत्राला देईन की प्रत्येक जण आपापल्या परीनं आपापलं करतंय. आपल्या बहिणीप्रमाणे त्यांना बघितलं गेलं पाहिजे. कोणी कोणाला ट्रोल करू नका. नक्कीच ताई, रात्रीची वेळ आहे, उशिरा मुलाखत घेतोय आणि लवकरच पर्व दुसरं हे बघायला प्रेक्षकांना आवडेल. महत्वाचा विषय बकासूर आणि राजा ही गाडी पळताना हा पण एक मामांना प्रश्न विचारायचा, तुम्ही कधी पळणार म्हणून. मी तयार आहे. राजात आपला डावीने टाकतोय आपण. नक्कीच. मामा आता कधी तारीख देतात बघूया. मामांनी व्हिडिओ बघितला तर मामा पण तुम्हाला फोन करतील 100%. ताई, शुभेच्छा राहतील. आणि ज्या पद्धतीने घोडदौड सुरू आहे ही कायम सुरू राहावं. आणि अजून काहीतरी मोठं तुमच्याकडून अपेक्षित आहे बैलगाडा क्षेत्रासाठी.
मला तरी एक वेगळी अपेक्षा आहे, पण मी ते ज्यावेळेस घडल आणि लवकर घडणार आहे ती गोष्ट, त्यावेळेस प्रेक्षकांना ते समजल. बघूया. शुभेच्छा असेल ताई. धन्यवाद. थँक्यू.